न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। विक्रमगड 20 वर्षांनंतर कृषी विभागाची सर्जिकल स्ट्राईक, जिल्हा अधीक्षकांनी दिला दणका। भरत कृषी सेवा केंद्राचा परवाना सस्पेंड, मनसेचा इम्पॅक्ट। मनसेच्या मोर्चानंतर व केलेल्या पाठपुरावाने तालुका कृषी अधिकारी व मंडळ अधिकारी शिवाजी इंगळे व जे.पी. दोंदे यांच्या मार्गदर्शनाखाली 15 एप्रिल 2026 रोजी झालेल्या छाप्यात शेतकऱ्यांची लूट करणारा काळा बाजार उघड झाला आणि आता त्या लुटीवर कृषी विभागाने अधिकृत शिक्कामोर्तब केले। जवळपास 20 वर्षांनंतर परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पालघर निलेश भागेश्वर यांनी हिंमत दाखवत भरत कृषी सेवा केंद्राचा खत, बियाणे व कीटकनाशक विक्री परवाना 20 एप्रिल 2026 पासून पुढील आदेश होईपर्यंत निलंबित केला आहे। ही कारवाई म्हणजे शेतकऱ्यांसाठी न्यायाचा विजय आहे। का झाली कारवाई? कारण दुकानदाराने खत नियंत्रण आदेश 1985 मधील खंड 3, 4, 5, 7 सी, 23 बी आणि अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 चे कलम 3, 2, 1 पायदळी तुडवले। 1 भावफलक, साठाफलक गायब। 2 साठा नोंदवहीच नाही। 3 खरेदी बिलेगुल। 4 उत्पादक स्तोत्राची नोंद नाही। 5 मासिक अहवाल पाठवतच नाही। शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांची ही मनमानी आता खपवून घेतली जाणार नाही, हा संदेश प्रशासनाने दिलाय। आदेश स्पष्ट आहे, निलंबन काळात खरेदी विक्री केली तर सक्त कारवाई। 5 दिवसांत खुलासा द्या, नाहीतर परवाना कायमचा रद्द। परवाना क्रमांक LCFRD 0520221498 PLG, LCSD 0420221046 PLG, LCID 0620222016 PLG निलंबित झाले आहेत। सदर घटनेमुळे पंचक्रोशीत व शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। कृषी कार्यालयाने घेतलेली ठाम भूमिका व मनसेने केलेला पाठपुरावा याचे जिल्हास्तरातून भरभरून कौतुक होत आहे। या कारवाईमुळे भविष्यात शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, अशी भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे। जिल्हा अधीक्षक निलेश भागेश्वर व त्यांच्या टीम जे.पी. दोंदे व शिवाजी इंगळे यांनी दाखवलेली ही हिंमत कौतुकास्पद आहे। आय न्यूज 28 मराठीसाठी कॅमेरामन अनिल फसाळेच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्टर।